आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। आपल्याला सरकारी नोकरी करणारा जोडीदार मिळावा अशी इच्छा कित्येकांची असते। फक्त महिलांना सरकारी नोकरी करणारा नवरा हवा असं काही, तर पुरुषांनाही सरकारी नोकरी करणारी बायको हवी असते। अशीच बायको एका व्यक्तीला मिळाली, त्यामुळे मोठ्या तोऱ्यात आपली बायको सरकारी नोकरी करते असं सांगत या व्यक्तीने लग्नपत्रिका वाटल्या आणि लग्नाआधीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या। बिहारमधील हे अजब प्रकरण आहे। पाटणमध्ये राहणारा रवि रंजन फेसबुकवर त्याची जान्हवी सिंग नावाच्या तरुणीशी ओळख झाली। जान्हवीने आपण दिल्लीच्या एम्स मध्ये डॉक्टर असल्याचं सांगितलं। आपण हार्ट सर्जन आहोत असं तिने सांगितलं। तसंच पहिल्याच प्रयत्नातून UPSC पास केल्याचं ती म्हणाली। आता इतकी शिकलेली मुलगी म्हटल्यावर कुणीही तिच्या प्रेमात पडेल। रवीचंही तेच झालं, तो तिच्या प्रेमात पडला। जून 2024 मध्ये तो तिला भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचला। रवी जेव्हा जान्हवीला भेटायला दिल्लीला गेला तेव्हा जान्हवीनेच रवी समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला। सरकारी नोकरी करणारी बायको मिळते म्हणून रवीनेही लग्नाला होकार दिला। तो जान्हवी सोबत पाटण्याला आला, जिथं 15 जुलैला त्यांचा साखरपुडा झाला। यानंतर 26 जुलै रोजी एका खाजगी कार्यक्रमात त्यांचं लग्न होणार होतं। यावेळी जान्हवी रवीच्या घरी थांबली होती। रवीच्या घरी राहत असलेल्या जान्हवीनं सोबत बरेच दागिने आणले होते। तिने रवीच्या नातेवाईकांवर 30 लाखाचे दागिने चोरल्याचा आरोप केला। लग्नापूर्वी तिनं बेऊर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। इथंच तिची चूक झाली, ती स्वतः फसली। पोलिसांना जान्हवीवर वेगळा संशय आला। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता वेगळं सत्य समोर आलं। जान्हवीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता तिचे सर्व कागदपत्र बनावट असल्याचं आढळून आलं। जान्हवीकडून पोलिसांना 2 आधार कार्ड, बनावट एम्स ओळखपत्र, रोख रक्कम आणि काही बनावट सोन्याचे दागिने सापडले। यानंतर पोलिसांनी जान्हवीला अटक केली। चोरीच्या बनावट दागिन्यांच्या बदल्यात रवीकडून बनवलेले खरे दागिने मिळवण्याचा तिचा प्लॅन होता असं चौकशीत उघड झालं। यानंतर ती सर्व रोकड आणि दागिने घेऊन पळून जाणार होती, पण त्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।